नमस्कार. आज 8 जानेवारी 2025 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. दिल्लीत भाजपची अर्थसंकल्पीय रेवडी प्रश्नचिन्ह. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प तर 5 फेब्रुवारीला मतदान. अर्थमंत्र्यांच्या भाषणात मध्यम वर्गासाठी मोठ्या घोषणांचा अंदाज. पण याच बातमीला आपण ज्यावेळेस इंडियन एक्सप्रेसमध्ये पाहतो, दिल्ली व्होट्स ऑन फेब्रुवारी 5. इलेक्शन कमिशन विल आस्क गव्हर्नमेंट टू एन्श्युअर बजेट हॅज नथिंग सिटी स्पेसिफिक. दिल्ली विधानसभा निवडणुका 5 फेब्रुवारीला होणार आहेत व 8 फेब्रुवारीला त्यांचा निकाल लागेल. या दृष्टिकोनातून दिल्लीमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आचारसंहिता लागलेली आहे. मग आचारसंहितेच्या दरम्यान सरकारला कोणत्याही योजनांची तिथं जाहिरात करता येणार नाही किंवा नवीन योजनांना पाठपुरावा करता येत नसतं, बरोबर. पण तुम्हाला माहिती असेल 31 तारखेला किंवा 31 जानेवारीला आपला इकॉनॉमिक सर्वे येतो व 1 फेब्रुवारीला केंद्रीय बजेट येतं, भारत सरकारचं बजेट येतं. मग राज्य सरकार तर मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं पालन करेल, पण केंद्र सरकार करेल का, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे तिथे. त्यानिमित्ताने लोकसत्तामध्ये वेगळी न्यूज आली व इंडियन एक्सप्रेसमध्ये वेगळी न्यूज आलेली आहे. ओके, पण इलेक्शन कमिशनने काय म्हटलेलं आहे पहा, की आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला तशा पद्धतीने विचारणा करू किंवा तसा सल्ला देऊ की दिल्लीची निवडणुका लक्षात घेऊन त्या दिल्ली सिटीसाठी तुम्ही नवीन योजना किंवा तरतुदी तुम्ही तशा पद्धतीने भर पाडू नकात, जेणेकरून मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा उल्लंघन तिथं होईल. ओके, मग आता अगदीच पाहूयात पहा की बजेट कशा पद्धतीने मांडलं जाईल व दिल्लीची विधानसभा निवडणूक कशा पद्धतीने पार पाडली जाईल. ओके, पण पहा या सर्वांच्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाची बातमी राहत आहे, ती म्हणजे रेवडीची. ओके, अगदीच आम आदमी पक्ष यांनी 2100 रुपये देतो म्हटलेले आहेत महिलांना. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे, अगदी त्याच धर्तीवर दिल्ली सरकारने पण ती योजना लॉन्च केली. आता सध्याला तिथे 1000 रुपये मिळत आहेत, पण ज्यावेळेस परत एकदा आम आदमी पक्ष निवडून येईल त्यानंतर त्यांनी 2100 रुपये तिथं वाढ करणार आहेत. त्यानंतर काँग्रेसने पण त्यामध्ये भर पाडलेली आहे, 2500 रुपये त्यांनी केलेली आहेत महिलांसाठी. त्याच्यानंतर पहा आम आदमी पक्षांनी जे पुजारी आहेत त्यांना पण वेतन जाहीर केलेलं आहे. ओके, यामुळे काय होत आहे पहा, रेवडीसारख्या योजना तिथं अगदीच भर पडत आहे दिल्ली सरकारमध्ये. किंवा आपलं जे इलेक्शन आहे ना सध्याला, ते इलेक्शनमध्ये अगदीच रेवडी वाटपचं जास्त काम होत आहे. याबद्दल इकॉनॉमिक सर्वे नक्कीच काहीतरी टिप्पणी करेल, ते आपण आगामी काळात पाहणारच आहोत. पुढची बातमी आहे, तिबेटमध्ये भूकंपाचे 95 बळी. आता ही जी बातमी आहे ना, या बातमीला आपण थोडंसं कालच्या वृत्तपत्राशी निगडीत करून पाहूयात आपण. त्यासाठी आपण कालचं जे वृत्तपत्र होतं त्याकडे डोकावून पाहूयात. तर पहा, ही बातमी आपण काल पाहिलेली होती. धरणामुळे भारतावर परिणाम नाही, चायना. तर पहा, ब्रह्मपुत्रा नदीवरील एक प्रकल्प बांधण्यात येत आहे. कोण? चायना बांधत आहे. कुठे? त्यांच्या टेरिटरीमध्ये बांधत जरी असलं तरी त्याचा परिणाम कुठे भारतावर नक्की होईल अशी आपल्याला चिंता होती, बरोबर. हा आपला प्यारा भारत आहे व तुम्ही इथे जर पाहिलात तर हे अरुणाचल प्रदेशचा भाग व या दरम्यान एक नदी येते. ओके, चायनामध्ये त्या नदीचं नाव आहे पहा यार्लुंग झांगबो. ही नदी मानसरोवरपासून अशा पद्धतीने उगम पावते व अरुणाचल प्रदेशमधून आपल्या भारतात येते असं वेळखा घालून. ओके, मग भारतात आल्यानंतर या नदीचं नाव काय होतं पहा, ब्रह्मपुत्रा नाव होतं ह्या नदीचं. मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की याची संपूर्ण जे ट्रिब्युटरीज आहेत, उपनद्या आहेत, ते तुम्हाला पाठ करायच्या होतात. आय होप तुम्ही केला असाल. तर पहा, या नदीवर काय होणार आहे, चायना काय करत आहे पहा, या दरम्यान पूल बांधत आहे. एक इथे पूल बांधेल किंवा धरण बांधेल, पूल म्हणता येणार नाही, सॉरी फॉर दॅट. धरण बांधणार आहे. मग धरण बांधल्यानंतर काय होणार आहे पहा, यांनी पाणी साठवणार आहेत. हे अशा पद्धतीने इथं पाणी साचेल, बरोबर. मग पाणी साचल्यानंतर काय होईल पहा, ज्यावेळेस आता कालचं लेक्चर तुम्ही पाहून घ्या, म्हणजे त्यामध्ये आपण डीपली चर्चा केली आहे. परंतु इथे पाणी साचल्यानंतर काय होणार आहे पहा, जी जमीन आहे ना त्या जमिनीवर पाण्याचा दबाव जास्त होईल. मान्य आहे तुम्हाला, पाण्याचा दबाव अगदीच जास्त होईल. व सर्वांना माहिती आहे हिमालय कसे आहेत, अगदीच फ्रजाईल माउंटेन आहेत पहा, ते अद्याप स्थिरावलेले नाही आहेत. त्यासाठी आपण फॉर्मेशन ऑफ हिमालयास नक्कीच पाहू शकतो. तर पहा, ही आपलं इंडियन प्लेट आहे. ही इंडियन प्लेट ना युरेशियन प्लेटला जाऊन अशा पद्धतीने धडकली. किंवा आता अगदीच तुम्ही ॲक्सिडेंट झालेले कार्स वगैरे पाहिला असाल तर ॲक्सिडेंटमध्ये काय होतं पहा, एखादी गाडी, आता अगदीच एक ट्रक आहे व एकीकडून दुसरी कार आहे असं समजा, तर ज्यावेळेस या दोघांची धडक होते ना, धडक झाल्यानंतर एखादी गाडी काय होते पहा, पूर्ण फोल्ड होते तिथे, अगदी तशाच पद्धतीने, किंवा म्हणजे ते पूर्ण आदळून बारीक होते पहा, अगदी तशाच पद्धतीने इथं पण झालेलं आहे. हे इंडियन प्लेट आहे व इकडं आहे युरेशियन प्लेट. या दोन्हींचं इथं कोलिजन झालेलं आहे व कोलिजन झाल्यामुळे हे फोल्ड माउंटेन तयार झालेले, म्हणजे जो भाग होता ना तो काही भाग वरती उचलला गेला, त्यामुळे हिमालय माउंटेन्स तिथे तयार झालेले आहेत. आता हे जे काही मी तुम्हाला सांगितलं, हे प्लेट टेक्टॉनिक्स थेरी तुम्ही अगदीच जिओग्राफीमध्ये हे सर्व काही शिकून घेणार आहात, बरोबर आहे. मग
त्याचंच काही रिजन जो आहे तो अशा पद्धतीने आपला हिमालय जर तुम्ही पाहिलात, आता एकच मिनिट हां, हे पहा हिमालय हे अशा पद्धतीने वरून इथून अशा पद्धतीने खाली आलेलं आहे व इथे काय झालेलं आहे अंदमान निकोबार हे त्याचं एक्सटेन्शन आहे. आपल्या हिमालयाचं एक्सटेन्शन म्हणून अंदमान निकोबारला तुम्ही कन्सिडर करू शकता, कारण ती इंडियन प्लेटचा हिस्सा आहे, बरोबर आहे. मग त्याच धर्तीवर जर तुम्ही पाहिलात तर हिमालय फ्रजाईल माउंटेन आहे व फ्रजाईल माउंटेन असल्यामुळे तिथं काय येतात पहा, भूकंप येत असतात. ओके, हिमालयामध्ये किंवा दिल्लीमध्ये तर सहसा येतच असतात पहा. व आजची बातमी काय आहे तर तिबेटमध्ये भूकंपाचे 95 बळी गेलेले आहेत, बरोबर. मग चायना काय करत आहे पहा, भारताच्या पायावरती तर हातोडा मारतच आहे, परंतु स्वतःच्या पायावरती पण हातोडा मारण्याचं काम करत आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही धरणामध्ये पाणी साचवणार आहात ना, तिथे जर पाणी साठलं काय होईल पहा, अगदीच तिथे वजन वाढेल. वजन वाढल्यानंतर पहा तिथे जमीन हादरण्याचे जास्त चान्सेस आहेत. ओके, जमीन हादरणे म्हणजेच काय, भूकंप तिथं निर्माण होऊ शकतील व भूकंप जर निर्माण झालं तर नॅचरल डिझास्टर तिथं आपण काय करत आहोत, बुलावा देत आहोत नॅचरल डिझास्टरला. मग हे चायनाला खूप लवकरात लवकर समजणं खूप गरजेचं आहे पहा. व लास्ट इयरला तुम्हाला माहिती असेल जानेवारी महिन्यामध्ये जोशीमठची केस, जोशीमठमध्ये डायरेक्टली घराला तडे जात होते. त्याचं कारण काय आहे, आपण पण भारत सरकारने काय रेल्वे प्रोजेक्ट वगैरे तयार करत आहेत पहा माउंटेन्सवरती, मग त्या कारणानिमित्त तडे जात होते, पण याकडे कुणीही लक्ष देत नाही आहे. ओके, आता चायनाचा अजेंडा जरी दुसरा काही असला किंवा भारताला त्याला थोडंसं धमकवायचं असेल, परंतु हे चायनासाठी पण घातकच आहे. कारण तिबेटमध्ये कालच तुम्ही पाहिलात, तिबेटमध्ये भूकंपाचे 95 बळी गेलेले आहेत. मग अगदीच चायनाने जर लवकरात लवकर आपल्या निसर्गाला समजून घेतलं तर ते बेटर आहे. अन्यथा पहा इथं 2 प्रश्न येऊ शकतात, एक तर इंटरनॅशनल रिलेशनचा आहे आणि एक आहे डिझास्टर मॅनेजमेंटचा. डिझास्टर मॅनेजमेंटच्या प्रश्नाला जर उत्तर द्यायचं म्हटलं तर आपण असे प्रोजेक्ट तिथं करणं थांबवणं गरजेचे आहेत. जसं वायनाडमध्ये भूस्खलन झालं पहा, अगदी निसर्गासोबत जर तुम्ही खेळायला लागलात ना तर अगदी होत्याचं नव्हतं, केव्हा होईल काहीच माहिती येणार नाही. व याचा परिणाम आपल्याला माहिती आहे पहा, 2004 मध्ये एक भूकंप आलेलं होतं. ओके, 2004 मध्ये अगदीच तिबेट पठारामध्येच भूकंप आलेलं होतं. भूकंप येऊन गेल्यानंतर पहा तिथं डायरेक्टली लेक तयार झाला. ओके, हे अशा पद्धतीने पठार होतं, पण पठार एक भूकंप आला की लगेच पठाराचं रूपांतर कशा पद्धतीने झालं पहा, ह्या लेकमध्ये झालं. ओके, म्हणजे आता काय इथं पाणी साचलेलं आहे. डन. मग आय होप तुम्हाला हे संपूर्ण गोष्टी समजत आहेत की प्रॉब्लेम काय आहे आपल्याकडे. ओके, आपण अगदी दुसऱ्या देशांना हरवण्यासाठी किंवा दुसऱ्या देशांना थोडंसं प्रेशराईज करण्यासाठी जरी हे धरण बांधत असलो तरी त्याचा इम्प्लिकेशन त्या चायनाला पण आहे व भारताला पण आहे, असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता. ओके, व यावरती गॅरंटीड सांगतो मी, कारण लास्ट इयरला गंगावरती त्यांनी ट्रिब्युटरीचा प्रश्न विचारला होता UPSCने. त्याच्यापूर्वी किंवा यावर्षीची जी राज्यसेवा झाली त्यामध्ये पण सोन नदी वगैरे आय थिंक प्रश्न आलेले होते राज्यसेवा 2024 मध्ये, बरोबर. मग 2025 मध्ये पहा ब्रह्मपुत्रा नदी आता चर्चेत राहणारी आहे, त्यामुळे प्लीज एकदाच तुम्ही ट्रिब्युटरी त्यांच्या पाठ करून ठेवा. यावरती गॅरंटेड प्रश्न असेल पहा. ओके, ब्रह्मपुत्रा नदीवरचा जर प्रश्न आला तर तुम्हाला त्यांचे उत्तरं देणं गरजेचे आहेत व अगदीच इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पण हा प्रश्न पडू शकतो. त्याच्यानंतर पहा, कालच्या लेक्चरमध्ये मी एक तुम्हाला स्कीम सांगितलेली होती, जे की 99 रुपये प्रतिमाह या पद्धतीने आपण इंटरनॅशनल रिलेशन्स, इंटरनल सिक्युरिटी आणि इंडियन सोसायटी हे 3 सब्जेक्ट आपण कव्हर करणार आहोत वृत्तपत्रामधून. आता अगदीच मी डायरेक्टली वृत्तपत्र तुमचं पूर्ण कव्हर करून घेत असतो, पण काही पॉईंट्स असतात जे की मी वृत्तपत्रामध्ये इथं बोलू शकत नाही किंवा म्हणजे या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला शिकू शकत नाही. मग आपण काय करणार आहोत, 99 रुपये प्रतिमाह जर तुम्ही भरलात तर तुम्हाला काय डायरेक्टली पहा झूम लाईव्हवरती आपण काय करणार आहोत, इंडियन सोसायटी GS1 मधला पॉईंट आहे व इंडियन सोसायटीचं पहा सध्याला रिलिव्हन्स वाढत आहे व यासाठी मार्केटमध्ये स्पेसिफिक पुस्तके नाही आहेत. समाजशास्त्राची पुस्तकं आहेत पण इंडियन सोसायटीसाठी तुम्हाला पुस्तकं क्वचित मिळतील, मराठी माध्यमात तर नाहीतच. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, हा आहेत तसं परंतु स्पेसिफिक नाही आहेत, परत मी म्हणतोय तेच, नाही तर तुम्ही डायरेक्टली काउंटर कराल कमेंट सेक्शनमध्ये. त्याच्यानंतर इंटरनल सिक्युरिटी GS2 मधला हा भाग आहे. मी इंटरनल सिक्युरिटी म्हटलं वाटतंय, सॉरी फॉर दॅट. इंटरनॅशनल रिलेशन GS2 मध्ये आहे. इथे पण 45 मार्क तुमचे कुठेही जात नाहीत जर तुम्ही तेही केलात तर, म्हणजे मी तशा पद्धतीने गॅरंटी मी स्वीकारत आहे. त्याच्यानंतर GS3 मध्ये येतं पहा इंटरनल सिक्युरिटी. ओके, हे 3 सब्जेक्ट आहेत. अगदी तुम्हाला रिलिव्हन्स जरी माहिती नसलं किंवा थोडेसे हे कोर सब्जेक्ट जरी नसले तरी याचा इम्पॅक्ट खूप आहे. त्यामुळे शक्य झालं किंवा माझी टीचिंग जर समजत असेल तर तुम्ही नक्की एनरोल करू शकता. डायरेक्टली मला मेसेज करा, त्या पद्धतीने तुम्हाला एनरोलमेंट मिळून जाईल. ओके, काही विद्यार्थ्यांनी मेसेज केले त्यानिमित्ताने सांगतोय. फर्स्ट म्हणजे जेवढ्या लवकर आलात ना तेवढ्या लवकर तुम्हाला मिळून जाईल सीट. आणि आता पुन्हा आय डोंट नो अबाउट दॅट, कारण माझं जो प्रीमियम नाही त्यामुळे म्हटलं मी. ओके, तर पहा इंडियन सोसायटी, इंटरनॅशनल रिलेशन आणि इंटरनल सिक्युरिटी. आता इंटरनॅशनल रिलेशन, आता कॅनडाचा आज संबंध आलेला आहे किंवा चायनाचा संबंध आलेला आहे. मी डायरेक्टली तुम्हाला चायनासोबत आपलं भांडण कसं आहे किंवा
काय कन्फ्लिक्ट आहे हे सांगणार नाही, तर तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये घेऊन जाईल. वर्ल्ड हिस्ट्रीमधून आपले रेशीम मार्ग जो होता तिथून संबंध कशा पद्धतीने होते आपले, किंवा चायना सिव्हिलायझेशन कसं आहे व दोघांचं भांडण कसं झालं, हिंदी चीनी भाई भाई जे जवाहरलाल नेहरू यांनी जो नारा दिला होता तो कशा पद्धतीने आला. त्यानंतर 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांची केरळमध्ये तमिळनाडूमध्ये एक मीटिंग झाली होती, त्याबद्दल पण आपल्याला चर्चा करायचं आहे. म्हणजे भरपूर काही गोष्टी आहेत, डायरेक्टली तुम्हाला इथं करंट अफेअर्सच्या सेक्शनमध्ये मी इथं डायरेक्टली तुम्हाला सांगू शकत नाही. पण जर तुम्ही मला तशा पद्धतीने वेळ दिलात तर मी तुम्हाला डेली 80 मिनिट अशा पद्धतीने आपलं लेक्चर असेल, त्यामध्ये तुम्हाला हे सर्व पॉईंट्स नक्की क्लिअर केले जातील. त्यासोबतच आन्सर रायटिंग पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर इंडियन सोसायटीचं मी का म्हणतोय, इंडियन सोसायटीसाठी पहा UPSCने आता जास्त वेटेज वाढवलेला आहे. पूर्वी इंडियन सोसायटीवर फक्त ग्लोबलायझेशनचे प्रश्न यायचे, पण आता त्याचा थोडासा आवाका वाढलेला आहे व इंडियन सोसायटीला मी म्हटलं ना तशा पद्धतीने आपल्याकडे पुस्तक वगैरे नाही आहेत. यासोबतच आणखीन एक जर म्हटला तुम्ही तर SSसाठी पण तुम्हाला नक्कीच मदत होईल. आता जाऊयात आपण परत आजच्या लोकसत्ता वृत्तपत्राकडे. तर ह्या 2 न्यूज झाल्या. त्याच्यानंतर 1 एप्रिलपासून राज्यभर फास्टॅग सक्ती, अन्यथा राष्ट्रीय महामार्गांप्रमाणेच चालकांना दुप्पट टोलचा दंड आहे तिथे. ओके, ठीक आहे. आता फास्टॅग तेव्हापासूनच आलेला आहे, परंतु आता मी ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग वगैरे करतो त्यावेळेस तर काही फास्टॅगच चालत नाही. मग आता त्याचं काय करायचं, हे राज्य सरकारने पॉलिसीचं जे व्हॉग आहेत ना पॉलिसी, याला थोडंसं चेंज करणं खूप गरजेचं आहे. पहा, अन्यथा अगदी टोल देऊन पण पहा अशा पद्धतीने रांगा लागलेल्याच आहेत. मग फायदा काय आहे फास्टॅग वगैरे आणून, तर याबद्दल पण थोडंसं राज्य सरकार असू द्यात किंवा केंद्र सरकार असू द्यात यांनी थोडंसं प्रयत्न करून त्यामध्ये चेंजेस करणं गरजेचे आहेत. त्याच्यानंतर अजिंठा वेरूळच्या पर्यटकांमध्ये निम्म्याने घट. आता पर्यटकांमध्ये निम्म्याने घट का झालेली आहे, पूर्वी 48,000ची तिथं संख्या होती, आता ती 22,000वरच आलेली आहे लास्ट इयरमध्ये. मग असं का झालेलं असेल, आता लास्ट इयर मी पण व्हिजिट केलं होतं पहा, व G20चे डेलिगेट्स पण तिथं व्हिजिट केलेले होते, बरोबर. तर जळगावचा जो रस्ता आहे तो पूर्णतः खोदून टाकलेला आहे. ओके, छत्रपती संभाजीनगर टू जळगाव, आता तुम्ही अजिंठा लेण्यांना जर जायचं म्हटलं तर तिथे रस्ता वगैरे होत होता, परंतु अद्याप तो रस्ता पूर्ण झालेला नाही आहे. त्यामुळे पहा, तुम्ही फॉरेनचे डेलिगेट्स वगैरे येत असतील किंवा फॉरेनचे जर टुरिस्ट जर आपल्या देशामध्ये व्हिजिट करत असतील तर अगदीच रस्ता वगैरे त्यांना चांगला तर नक्कीच हवा आहे. पहा, तर ह्या थोडंसं गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पहा, ओके, आपण यांना वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलेला आहे व आपण या वारसांची जर किंमत करत नसू ना तर आपल्याला काहीच फायदा नाही आहे. पहा, मग ती तसंच झालेलं आहे. पर्यटकांमध्ये इथं निम्म्याने घट झालेली आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, की आपला पर्यटन क्षेत्राचा विकास आपण कसं करू शकतो. कारण आणखीन एक उदाहरण जसं आहे तर गोवाचं पण आहे. पहा, गोवामध्ये पण ना पर्यटन आता खूप कमी झालेलं आहे. ओके, तुम्ही आउटसाईड जर गेलात मालदीव्सला आय थिंक 33,000 पासून सुरुवात आहे. ओके, व विजा ऑन अरायव्हल तिथं तुम्हाला विजाची आवश्यकता पडत नाही. त्यानंतर व्हिएतनामला तर डायरेक्टली 17,000. म्हणजे पहा, जर तुम्हाला फिरण्यासाठी जायचं असेल किंवा म्हणजे थोडंसं टुरिझमला जायचं असेल ना तर तुम्ही फॉरेनचे पॉईंट्स नक्की शोधू शकता. 33,000ला मालदीव्सला आहे ट्रिप, त्यानंतर 17,000ला फक्त व्हिएतनाम आहे. ओके, म्हणजे आपण गोवा का कमी होत आहे मग गोवा, तर पहा, एकतर तिथली पॉलिसी. ओके, त्यानंतर जे गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन आहे ना ते आगामी काळामध्ये खूप वाढलेलं आहे तिथे गोवामध्ये. ओके, हे 2-3 कारण जर पाहिले तर त्यामुळे काय होत आहे पहा, फॉरेनचे टुरिस्ट पण येत नाही आहेत व भारतातील पण टुरिस्ट तिकडे थोडंसं पाठ करत आहेत गोव्याकडे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, आधी निधी द्या मग स्वतंत्रपणे मूल्यमापन करा, UGCच्या NEP अंमलबजावणी प्रस्तावावर शिक्षण क्षेत्रातून प्रक्रिया. आता पहा, कालचा तुम्ही आर्टिकल पाहिला असाल किंवा कालच्या वृत्तपत्रामध्ये पण आपण याबद्दल चर्चा केली आहे की UGCने काय केले, नवीन नियमावली आणलेली आहे. नवीन नियमावलीमध्ये त्यांनी काय म्हटले पहा, 49 त्यांनी नवीन निकष काढले. ओके, का तर न्यू एज्युकेशन पॉलिसी त्यांना राबवायची आहे. डन. मग न्यू एज्युकेशन पॉलिसीसाठी त्यांनी काय म्हटले की स्वतंत्र मूल्यांकन करायचं आहे आम्हाला, पण आपले जे कॉलेजेस आहेत किंवा जे विद्यापीठे आहेत ना तिथे प्राध्यापकांची भरतीच रखडलेली आहे. पहा, महाराष्ट्रातील म्हणजे खूपच अवस्था दुर्दैवी झालेली आहे, बरोबर. मग जर प्राध्यापकच तुमच्याजवळ वेळेवर येत नसतील किंवा तिथं प्राध्यापकांची नियमित भरती नाही आहे तर मग तुम्ही कोणत्या बेसिसवर त्यांच्याकडून न्यू एज्युकेशन पॉलिसीची अपेक्षा करू शकता. मग हा पॉईंट तिथं शिक्षण क्षेत्रातून येत आहे. पहा, की तुम्ही निधी द्या पहिल्यांदा, जे प्राध्यापकांची भरती आहे ती रखडलेली भरती पहिल्यांदा करून घ्या, मग त्याच्यानंतर तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल वगैरे बोलू शकता. कर्जमाफीपासून 7 लाख शेतकरी वंचित, अटींची पूर्तता करूनही गेल्या 8 वर्षापासून तांत्रिक अडचणींचा फटका.
मी परत म्हटलं ना तुम्हाला, किंवा परत आपण थोडंसं चर्चा करूयात. 2016-17मध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं ना, त्यावेळेस त्यांनी पहिली शेतकरी कर्जमाफी केली होती. त्याच्यानंतर ज्यावेळेस 2019मध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं ना, त्यांनी पण परत एकदा कर्जमाफी केलेली होती. बरोबर. मग ह्या 2 कर्जमाफी जर तुम्ही पाहिला तर ते काय, ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचं होतं. ओके. मग ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतरही काही जवळपास 7 लाख शेतकरी जे आहेत ना, त्यांचं कर्जमाफ अद्याप झालेलं नाही. त्यांनी पूर्ण अटी तर पूर्तता केलेली आहे. ओके. आता जिल्हानुसार पण इथं आकडेवारी दिली आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. मग हे काय आहे, तर हे पॉलिसी व्हॉग आहे. म्हणजे या पॉलिसीमध्ये काही लूप होल्स आहेत, जे की राज्य सरकारला लवकरात लवकर लक्षात येत नाहीत, व जरी आले तरी लवकरात लवकर त्याबद्दल ॲक्शन होत नाही आहे. ओके. त्यामुळे पॉलिसी बनवत असताना ती पॉलिसी सर्वांसाठी चांगल्या पद्धतीने काम करेल अशी पॉलिसी आपल्याला बनवणं गरजेचं आहे. लूप होल्स आणि व्हॉग पॉलिसी बनवून त्याचा फायदा होत नाही आहे. पहा, उलट शासनाचाच तिथं खर्च वाढू शकतो. ओके. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर येतं लोकसत्ता विचार, विधा संरक्षण, नव उद्यमींना मारक. आता हा लेख आणि कालचा लेख आपण एकत्रितरित्या पाहणार आहोत. ओके. कालच्या लेक्चरमध्ये आपण म्हटलेलं होतं व आपला इथंच थांबावं लागलं होतं कारण थोडंसं घसापेन होता. बरोबर. मग आता आपण पाहणार आहोत. पहा, नागरिक केंद्रित विधा संरक्षण हा पॉझिटिव्ह आहे परिपूर्णरित्या, व हा जो आर्टिकल आहे, एकच मिनिट, व हा जो आर्टिकल आहे तो पूर्णतः निगेटिव्ह आहे. हा आर्टिकल कोणी लिहिलेला आहे? अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान यांच्याकडे आहे. त्यांनी हा लेख लिहिलेला आहे. तर आजचा प्रतिवाद किंवा निगेटिव्ह पॉईंट कोणी लिहिलं आहे? ॲडव्होकेट हर्षल प्रधान यांनी हा लेख लिहिलेला आहे. तर आता आपण अगदीच समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की नेमका हा पॉईंट काय आहे, किंवा नागरिक केंद्रीय विधा संरक्षण नेमकं काय आहे. पर्सनल डिजिटल डाटा प्रोटेक्शन बिल 2025 यासाठी सूचना मागवण्यात आलेल्या आहेत. तुम्ही पार्लमेंटच्या वेबसाईटवरती जाऊन किंवा जे मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस आहे त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या बिलसाठी तुमच्या सूचना नक्की नमूद करू शकता. ओके. तर पहा, पर्सनल डिजिटल डाटा प्रोटेक्शन बिल हे बिल पहिल्यांदा केव्हा आलेलं होतं? तर 2023मध्ये आलं होतं. मग 2023मध्ये आल्यानंतर हे बिल कुठे गेलं? पहा, JPCकडे गेलं होतं, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे गेलं. पण जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने यामध्ये 82 सुधारणा सुचवल्या. त्यामुळे हे बिल केंद्र सरकारने परत एकदा वापस केलेलं होतं. म्हणजे वापस त्यांनी काढूनच घेतलं होतं, लोकसभेमध्ये त्यांनी पुन्हा टाकलेलं नव्हतं. मग आता 2025मध्ये आता हे बिल तयार झालेलं आहे व नागरिकांच्या सूचनेसाठी किंवा त्यांना पाहता येण्यासाठी त्यांनी वेबसाईटवरती टाकलेलं आहे. ओके. आय थिंक 19 जानेवारीपर्यंत तुम्ही सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. ओके. तर पहा, आता या बिलनुसार काय काय करण्यात आलं आहे याबद्दल थोडंसं आपल्याला पॉईंट्स माहिती असणं गरजेचे आहेत. ओके. तर बिलचं नाव तर तुम्हाला आय होप समजलेलं असेल. मग आता पहा, याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये आपल्याला एक आर्टिकल आलेला होता, त्या दिवशी पण आपण याबद्दल चर्चा केली होती. फक्त आज याला थोडंसं पुढे घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करेन. तर आता डाटा प्रोटेक्शन ॲक्ट जे आहे ना, याबद्दलचे ॲक्ट झालेलं नाही आहे, जे बिल आहे ना याबद्दलचे तुम्ही सर्व हे जे पॉईंट्स आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे लक्षात ठेवायचे आहेत. आपल्या टेलिग्रामला हे वृत्तपत्र मिळून जाईल. ओके. तुम्हाला जर परीक्षेला प्रश्न आला अशा पद्धतीचा तर तुम्ही हे पॉझिटिव्ह आणि आजच्या वृत्तपत्रामधील संपूर्ण पॉईंट्स जे निगेटिव्ह आहेत ना ते लक्षात ठेवायचे आहेत. आता मी या पॉईंट्सच्या आधारे डायरेक्टली तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन की हे निगेटिव्ह कसं आहे व पॉझिटिव्ह कसं आहे. तर तत्पूर्वी आपण काय करूयात, पॉझिटिव्हिटीबद्दल चर्चा करणार आहोत. तर पहा, डाटा प्रोटेक्शन ॲक्ट किंवा डाटा प्रोटेक्शन बिल 2025 जर ॲक्ट झालं ना तर आपल्या देशामध्ये खूप याची मदत होईल. पहा, मदत कशा पद्धतीने, तर अगदीच 2 वर्षापूर्वी ना ट्रू कॉलरचा जो डाटा आहे, आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ट्रू कॉलर हे ॲप्लिकेशन नक्कीच असेल. पहा, ट्रू कॉलर तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर त्यांनी काय मागतात? पहा, आपल्या कॉन्टॅक्टची पूर्णतः परमिशन मागतात. बरोबर आहे. त्यानंतर तिथं ईमेल घेतलं जातं. हे संपूर्ण गोष्टी आपण ट्रू कॉलरला देतो. मग या ट्रू कॉलर कंपनीने काय केलं होतं? पहा, त्यांचा 2 वर्षापूर्वी डाटा चोरीला गेलेला होता व डार्क वेबवरती ते विकण्यात आलेला होता. ओके. डार्क वेबवरती हा डाटा विकण्यात आलेला होता. म्हणजेच काय, हा डाटा आपला विकला गेल्यानंतर काय होणार आहे, कोणाच्या मोबाईलमध्ये किती कॉन्टॅक्ट आहेत हे संपूर्ण कॉन्टॅक्टची जी लिस्ट आहे ना ती संपूर्ण हॅकर्सला वगैरे ऑलरेडी माहिती आहे. ओके. मग एखाद्या व्यक्तीने जर तशा पद्धतीने पासवर्ड ठेवलेला असेल तर तो लगेच उकलून काढू शकतात ट्रू कॉलरच्या बेसिसवर. आता ट्रू कॉलरवर तिथं काय करतं पहा, म्हणजे अगदी तुम्ही आता ते जोक पण आहे किंवा मी पण आहे. पहा, ज्यावेळेस हे येतं म्हणजे आपल्याला कॉल येतं किंवा एखादी मेसेज येतं ना त्यावेळेस OTP वगैरे कॉल आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवर दाखवण्यापूर्वीच ट्रू कॉलर काय करतं, तुम्हाला कॉल आला आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतं. बरोबर आहे. मग ट्रू कॉलरकडे आपली सगळी हिस्ट्री आहे, SMS आहेत. ओके. मग हे संपूर्ण पॉईंट्स त्यांनी काय केलेलं, डार्क वेबवरती विकलेली आहेत. पहा, यामधून काय आहे, आपलं जी डिजिटल स्पेस आहे ना
त्याला नक्कीच धोका पोहोचू शकतो, कारण आपला डाटा कुठं विकला गेलेला आहे, डार्क वेबवरती विकला गेला किंवा हॅकर्सवर तो डाटा ऑलरेडी पडून आहे आता. मग हा मुख्य समस्या आहे आपल्या ट्रू कॉलरशी संबंधित, किंवा अगदी फेसबुकचा डाटा असू द्या किंवा अगदी कोणतीही कंपनी असू द्या. आता मला पण एक ईमेल येतात, जर गुगल वनचं सबस्क्रिप्शन असेल ना, तर तुम्हाला दर महिन्याला तिथं ईमेल्स येतात. ओके, त्या ईमेल्समध्ये सांगतं की तुमचे पासवर्ड किती डार्क वेबवरती वगैरे विकले गेले आहेत किंवा किती डार्क वेबवरती आपले पासवर्ड तिथे सापडलेले आहेत. आता अगदीच पहा, मी जे कोणते पासवर्ड वगैरे ठेवतो त्यामुळे पहा सगळ्या जे वेबसाईट असतात ना, आता अगदीच तुम्ही एखाद्या क्लासेसच्या वेबसाईटवरती जा. ओके, त्या क्लासेसच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर ना तिथं आपल्याला पहिल्यांदा लॉग इन वगैरे करा असं म्हणतं तिथं. ओके, आता जर त्याचंच उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपण लगेच एक प्रयोग करूयात. आता टी मेंटॉर या वेबसाईटवरती जाऊयात. आता पहा, इथे मला डायरेक्टली हे करेल का, परमिशन देईल का, तर नाही, साइन इन करायलाच लावेल इथे पहिल्यांदा. ओके, मग साइन इन जर आपण इथं केलं ना तर प्रॉब्लेम काय होत आहे, एक ईमेल टाकतो आपण आणि पासवर्ड टाकतो. मग ह्या पासवर्ड टाकल्यानंतर आता अगदीच ही वेबसाईट जर पाहिलात तर आता पवनीत सिंग सरांची आहे, त्यामुळे ही सिक्युअर आहे. ओके, मान्य करूयात आपण, आता यांच्यावरती भरोसा आहे. परंतु काय माहिती, जर यांनी तशा पद्धतीने प्रोटेक्शन केलं नाही त्या वेबसाईटचं, तर हा डाटा डायरेक्टली कुणाला जातो पहा, हॅकरला डायरेक्टली तशा पद्धतीने मिळतो. मग माझं ईमेल आय डी मी तिथं लॉग इन आय डी म्हणून यूज केलं होतं व पासवर्ड तिथं दिलेला होता. मग तशाच पद्धतीने त्यांनी काय करतात पहा, पासवर्ड माझे चेक करण्याचा प्रयत्न करतात. ओके, मग आता माझं बँक अकाउंट जर असेल तर माझं ईमेल आय डी त्यांना ऑलरेडी मिळालेला आहे. मग त्यांनी पासवर्ड, माझं काय पासवर्ड असू शकेल असं माझ्या पूर्ण डाटावरती ते काय डाटा ॲनालिटिक्स करतात व तिथं डायरेक्टली माझं पासवर्ड किंवा माझं अकाउंट पूर्णतः हॅक होऊ शकतं. मग हे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या देशामध्ये आज घडीला. पण युरोपियन युनियन असू द्या किंवा USA मध्ये हे प्रॉब्लेम चालतात का, तर बिलकुल नाही. पहा, त्यांचे जे डाटा आहेत ना ते तिथंच लोकलमध्ये त्यांचे डाटा स्टोअर आहेत. जसं आता अनअकॅडमीचा जर डाटा तुम्ही पाहिलात ना तर ते कुठं स्टोअर आहे, तर अमेझॉन वेब सर्व्हिसेस, अमेझॉन क्लाउडची जी सर्व्हिस आहे ना त्यांच्याकडे स्टोअर आहे. म्हणजे ते कुठं USA मध्ये ऑलरेडी स्टोअर आहे. मग काळाची गरज पाहता जिओ कंपनीने जिओ क्लाउड हे सर्व त्यांनी लॉन्च केलेलं आहे. मग आता काय, त्याचं डाटा कुठं स्टोअर करू शकतो आपण, जिओ क्लाउडवरती. व ती भारतीय कंपनी आहे, त्यामुळे आपल्यासाठी हे खूप बेटर होईल पहा, की आपला जो डाटा आहे ना तो भारतातच राहील. पण ट्रू कॉलर असू द्या किंवा अन्य कोणतीही वेबसाईट जर तुम्ही आता आपल्यापैकी विद्यार्थ्यांनी पण काही वेबसाईट वगैरे काढली असतील पहा, किंवा ब्लॉगिंगच्या साईट वगैरे काढली असतील. आता पूर्वी माझी पण होती pawannilewa.com. मी मग माझं सर्व्हर कुठे ठेवलं होतं पहा, USA वरतीच ठेवलेलं होतं. का ठेवलेलं होतं, कारण भारतामध्ये तशा पद्धतीने सर्व्हर नाही आहेत. ओके, किंवा आपल्या देशामध्ये तशा पद्धतीने डाटा प्रोटेक्शन ॲक्टच नव्हते. ओके, मग जो डाटा प्रोटेक्शन ॲक्ट सध्याला येत आहे ना ते खूप गरजेचं आहे. त्यामुळे काय होईल पहा, हे जे असे ट्रू कॉलर ॲप्लिकेशन्स वगैरे आहेत किंवा फ्लिपकार्ट असू द्या, अमेझॉन असू द्या, हे काय करतील पहा, त्यांचा डाटा अगदी म्हणजे आपला भारतीयांचा डाटा ना दुसऱ्या देशामध्ये ते स्टोअर करणार नाही, तर भारतीयांचा डाटा भारतामध्ये स्टोअर करू शकतील. कारण यांनी म्हटलेलं आहे, या डाटा प्रोटेक्शन बिल 2025 मध्ये म्हटलेलं आहे, तिथं तरतुदी आहेत की आमचा डाटा किंवा भारतीयांचा डाटा भारतातच असणं गरजेचं आहे. यस, आपण ते करू शकतो. पण आता इथं प्रॉब्लेम काय होणार आहे, लगेच आपण निगेटिव्ह पॉईंट पाहूयात. इथे हर्षल प्रधान काय म्हणत आहेत, जर तुम्ही डाटा प्रोटेक्शन बिलनुसार जर तिथं म्हटलात ना की तुमचा डाटा भारतीयांचा डाटा भारतातच असायला पाहिजे, मान्य आहे. मग आयफोनचं काय करणार तुम्ही? ओके, आयफोनचं आयक्लाउड आहे पहा, आयक्लाउड काय करते, तर डायरेक्टली त्यांचा स्टोरेज कुठं आहे, USA मध्ये आहे. मग आयक्लाउडचा जर डाटा, म्हणजे आता अगदीच तुम्ही केजरीवाल यांचं फोन पण त्यांनी मागितले होते पहा, आयफोनला त्यांनी विचारणा केली होती की यांचा पासवर्ड द्या किंवा आयक्लाउडचं पासवर्ड आम्हाला द्या. परंतु ॲपलने त्याला साफ इन्कार केलेला होता. का, ॲपलची तिथं पॉलिसीज आहे. त्यानंतर USA गव्हर्नमेंटने पण तशा पद्धतीने एका क्रिमिनलचा डाटा उघडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पहा, ॲपलने तसं करू दिलं नव्हतं. म्हणजे त्यांनी डायरेक्टली साफ इन्कार केला होता. प्रायव्हसीबद्दल ॲपल खूप पुढे गेलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. मग त्याच बेसिसवर जर तुम्ही पाहिलात तर काय होईल पहा, जर ॲपलवरती तुम्ही जर प्रेशराईज केलात की तुम्ही तुमचा जो डाटा आहे किंवा आयक्लाउडचं जे स्टोरेज आहे ना ते भारतातच आणून ठेवणं गरजेचं आहे, असं जर तुम्ही केलं, असं जर तुम्ही त्यांच्यावरती जर बंधन टाकलात तर काय होईल पहा, ॲपल आपली कंपनी इथून घेऊन जाईल. ओके, म्हणजे भारतातून ॲपल कंपनी त्यांचं प्रोडक्शन हाऊस वगैरे बंद करेल व भारतातून ती उठून जाईल. ज्या मोठ्या कंपन्या आहेत ना त्यांना याचा तोटा नक्की होऊ शकतो पहा. का, तर त्यांनी त्यांची पॉलिसी जर चेंज केली तर अगदीच जर त्यांनी त्यांची पॉलिसी चेंज नाही केली तर आपल्या देशातून त्यांना जावं लागेल व यामध्ये लॉस कोणाचा आहे, तर सिटिझन्स ऑफ इंडिया. ओके, आपलाच त्यामध्ये लॉस आहे. असं डायरेक्टली असं का म्हणत आहे मी, कारण म्हटलं ना अँड्रॉइडमध्ये आता पेगासस व्हायरस त्यांनी सोडलेलाच होता, मान्य आहे. पण अगदीच पहा, इथं लॉस नक्की होणार आहे. त्याच्यानंतर पहा, त्यासोबतच इकॉनॉमिकली भारतीयांचा लॉस कसा होईल पहा, जर मार्केटमध्ये ॲपल नावाची जर कंपनी नसेल ना तर सॅमसंग कंपनी काय करेल, तिचाच दबदबा तिथं वाढेल किंवा अँड्रॉइडचा दबदबा तिथं वाढेल. घ्यायचा असेल तर घ्या, नसेल तर बाजूला व्हा, म्हणून त्यांनी प्राइजेस पण तिथं जास्त वाढवू शकतील पहा. ओके, यामुळे काय होईल पहा, मार्केटमध्ये मोनोपॉली तयार होईल. ओके, मग ह्या गोष्टींचा पण विचार करणं खूप गरजेचं आहे देशाला आपल्या. ओके, त्यासाठी थोडंसं पॉलिसीमध्ये चेंजेस पण गरजेचे आहेत. ओके, त्याच्यानंतर पहा, आता अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल,
यामध्ये काय केलं आहे, या कंपन्यांनंतर डाटा स्टोरेज तुम्हाला भारतामध्ये करायचा आहे, पण हा डाटा फक्त तुम्ही 3 वर्षासाठीच तयार ठेवू शकता. म्हणजे पहा, मी 2021मध्ये एक डायरी खरेदी केली होती. ओके, 2021मध्ये ती डायरी खरेदी केल्यानंतर ना, माझी ती डायरी खरेदी केल्याचा ॲड्रेस, माझा फोन नंबर, त्यानंतर ती कोणती डायरी होती, किती कॅशबॅक मला आलेलं होतं, हे जे सर्व काही डाटा असेल तो फक्त 3 वर्षच कॅरी करू शकतील. कोण? अमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपनी. मग 3 वर्षानंतर जर तो डाटा 3 वर्षानंतर तो डाटा डिलीट करावा लागेल. पण तो डाटा डिलीट करण्यापूर्वी ना, ज्या व्यक्तीचा तो डाटा आहे त्याला एक रिमाइंडर पाठवायचं ईमेलवरती रिमाइंडर पाठवल्यानंतर त्याला विचारायचं की बाबा तुझा डाटा डिलीट होणार आहे पुढच्या 48 तासामध्ये, तर बघ तुला जर ठेवायचं असेल तर लवकरात लवकर सांग, नसेल तर आम्ही डिलीट करत आहोत. मग ह्या व्यक्तीने काय करायला पाहिजे, जर मला ठेवायचा असेल तो डाटा तर यस असेप्ट करा, अन्यथा रिजेक्ट करा. मग 48 तासामध्येच काय होईल, तो पहा डाटा व्हॅनिश होईल. मग तुम्ही कोणती डायरी केला होतात खरेदी ती कोणालाच समजणार नाही. मग हे 3 वर्षाची त्यांनी तरतूद केलेली आहे. पण यामध्ये प्रॉब्लेम काय आहे पहा, हे जे 48 तासाचा पॉईंट आहे ना, हे थोडासा वॉक ठरत आहे. कारण 48 तासामध्ये एखादा व्यक्ती जर ईमेलच पाहिला नाही तर मग काय करायचं, म्हणजे किती 2 दिवसामध्ये तसं जर म्हटलं तर हे थोडंसं चुकीचं आहे. मग यासाठी याचा थोडासा टायमिंग वाढवणं पण गरजेचं आहे. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा. मग याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, अगदी यांनी काय म्हणत आहेत, म्हणजे ही झाली पॉझिटिव्ह साईड की बाबा जे अमेझॉन फ्लिपकार्ट कंपन्या आहेत त्यांचा डाटा आपल्या भारतातच स्टोअर होईल. पण याची निगेटिव्ह साईड काय आहे, ठीक आहे तुमचा डाटा तुम्ही भारतामध्ये स्टोअर करत आहात, पण भारतातील जी कंपनी डाटा स्टोअर करत आहे ना, ती खरंच जेन्युइन आहे की फेक आहे. ओके, जेन्युइन आहे की फेक आहे, म्हणजे अगदी पहा, जर त्या कंपनीने डाटा जर विकला तर ओके, आता अगदी होऊ शकतं ना आपल्या देशामध्ये, पण भ्रष्टाचार तर तुम्हाला माहितीच आहे. ओके, मग अगदी ती कंपनीत जर आपला डाटा जर विकली तर मग काय करायचं, आपण कोणाकडे जायचं, याबद्दल हे बिल काहीच बोलत नाही पहा. ओके, मग ही पॉलिसी खूपच वाग आहे. या कंडिशनमध्ये ही पॉलिसी वाग आहे पहा. कारण भारतामध्ये डाटा आपण स्टोअर करतो मान्य आहे, पण मग त्याचं पुढे काय करणार, कारण आज घडीला जर USA जर पॉलिसी व्हायलेट झाली ना तर तिथं लगेच दंड आकारला जातो. पण आपल्या देशामध्ये तसं होण्याचे चान्सेस नाही आहेत पहा. ओके, अगदी इंडस्ट्रियलिस्ट वगैरे त्यांचेच असणार आहेत ते, मग त्यांच्याकडे डाटा जर तिथं पडून असेल तर अगदीच आपला डाटा त्यांनी मॅनिप्युलेट करण्यासाठी नक्कीच करू शकतील. जसं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आपल्याला काय करतं, फोन करतं. मी आय थिंक ज्यावेळेस नोव्हेंबर महिन्यामध्ये इलेक्शन होते ना महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस हा पॉईंट समजावून सांगितलेला होता पहा तुम्हाला. ओके, की मला डायरेक्टली फोन येत आहेत, आम्हाला मत द्या म्हणून. मग का होतं तसं, कारण आपण एखाद्या योजनेला तिथं फॉर्म भरला तर डायरेक्टली त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने परमिशन कशी दिली तिथं, राईट टू प्रायव्हसी आर्टिकल 21चं डायरेक्टली तिथं माझं उल्लंघन झालेलं होतं. पण तिथं काही चर्चा झाली का, किंवा सुप्रीम कोर्टाने तिथं काही इंटरव्हेन केलं का, तर बिलकुल केलं नाही. मग अगदी आपल्या देशाचा भारतीयांचा जर डाटा आपल्या देशामध्ये जर स्टोअर केला म्हटला, पण ज्या व्यक्तीकडे आपण तो डाटा दिलेला आहे त्या व्यक्तीने जर तो डाटा विकून खाल्ला तर मग हा तर खूप मोठा तिथं पॉईंट तिथं आलेला आहे समोर. मग याला पण त्यांनी अगदीच सोल्युशन देणं खूप गरजेचं आहे पहा. या बिलमध्ये 2025चं जो बिल आले ना, यामध्ये त्यांनी अगदीच त्याला थोडंसं समजावून सांगणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाच्या मुद्द्यावरती इथं पॉझिटिव्ह जर गोष्ट बोलायचं म्हटलं, थांबा थोडंसं याला क्लीन करेन कारण हे खूप हे झालेलं आहे, गोंधळ झाला इथं आता. ओके, एकच मिनिट द्या. त्याच्यानंतर या बिलमध्ये काय म्हटलेलं आहे, जे बालक आहेत म्हणजे 18 वर्षाच्या खालील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी पण यामध्ये काय केलं आहे, त्यांनी तरतुदी केल्या आहेत. त्यांनी काय म्हटले आहेत की पॅरेंट्सची परमिशन असल्याशिवाय कोणालाही सोशल मीडियाचा अकाउंट, म्हणजे त्यांनी डायरेक्टली म्हटलेलं नाही आहे सोशल मीडियाचा अकाउंट, पण मी उदाहरणास्वरूपात सांगतोय की त्यांनी म्हटलं आहे की पॅरेंट्सची परवानगी असल्याशिवाय मोबाईलचा यूज करता येणार नाही कोणाला 18 वर्षाखालील मुलाला. पण हर्षल प्रधान यांचं काय म्हणणं आलेलं आहे, पण निगेटिव्ह पॉईंट यांचा पण बरोबर आहे की आज घडीला पॅरेंट्सला विचारतोय कोण पण अगदी तर तुम्ही पहा ना, लहान मूल अगदी त्याच्याकडे किंवा पॅरेंट्सच मुलाजवळ मोबाईल थांबवतात का, तर अगदी मुलगा जर एखादा म्हणजे लहान बाळ जर रडत असेल तर डायरेक्टली पहिल्यांदा मोबाईल त्यांच्याजवळ देतात आई वडील व त्याला शांत बसवतात का, तर अगदी झालेलंच आहे कंडिशन. मग ह्या कंडिशनमध्ये तुम्ही काय करणार, मग ह्या बिलचं रिलेव्हन्स काय राहिलं, बरोबर आहे. मग यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, पहा पहिल्यांदा आपली जी जनता आहे ना त्यांना सुशिक्षित करा तुम्ही. ओके, पहा फक्त 1-2 दिवस तुम्ही कॉलर ट्यून देऊन सांगितलं ना की डिजिटल अरेस्ट होत आहे, तुम्ही असं करू शकत नाही. पहा हे आपल्याला पहिल्यांदा शिक्षणामध्ये खूप गरजेचं आहे, शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. डायरेक्टली तुम्ही एखादी योजना आणून डायरेक्टली जर खात्यात पैसे दिलात तर हे होऊ शकत नाही. यासाठी लॉंग टर्म इफेक्ट आहे ते. ओके, म्हणजे अगदी साक्षरता अभियान राबवणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाजवळ स्मार्टफोन तर आलेला आहे, परंतु प्रत्येक व्यक्ती स्मार्ट झाला नाही, ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. ओके, मग अगदी तीच कंडिशन आहे. आज घडीला मुलांजवळ तुम्ही मोबाईल देऊ नका किंवा लोकांच्या परमिशनशिवाय मोबाईल
कोणीही मुलगा हाताळणार नाही असं तुम्ही म्हटलं आहात, परंतु जे गोष्टी पालकांना समजत नाहीत ना, ते गोष्टी मुलाला अगदी लवकरात लवकर समजतात. मग काय गॅरंटी आहे, मुलगा आपल्या वडिलांचीच तिथं सिग्नेचर करून वगैरे मोबाईल यूज करू शकतो ना. मग हे थोडेसे चॅलेंजेस आहेत पहा. याला अश्विनी वैष्णव यांनी तिथं टॅकल केलेलं नाहीत किंवा त्याबद्दल सोल्युशन त्यांनी दिलेलं नाहीत. सॉरी, एक मिनिट, हां अश्विनी आहे ते, मी अश्विनी म्हणतोय, सॉरी फॉर दॅट. म्हणजे मला आत्ता क्लिक झालं त्यामुळे म्हटलं सॉरी. ओके. त्याच्यानंतर आणखीन याच्या पुढे गेल्यानंतर पहा, भविष्याचा ध्यास वगैरे आहे असं त्यांनी म्हणत आहेत. पण पहा, भविष्याचा ध्यास जरी मान्य केलं, परंतु याचा प्रॉब्लेम कुठे होणार आहे, जे स्टार्टअप नव्याने उद्योग चालू होणार आहेत ना, त्यांना याचा कुठेतरी फटका नक्की पडेल पहा. कारण यांना डाटाच जर यूज करता येणार नाही तर मग हे स्टार्टअप काढू शकणार आहेत का, तर बिलकुल नाही. मग यामुळे काय होईल पहा, स्टार्टअप जर येत नसतील आपल्या देशामध्ये तर अगदीच FDI कमी होईल आपलं. ओके. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कमी होईल. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कमी झाली म्हटल्यानंतर GDPवरती याचा फटका आहे. GDPवरती याचा फटका आहे म्हटल्यानंतर काय होईल पहा, इकॉनॉमीची सायकल आपली तिथंच थांबेल. ओके. पहा, एका डाटा प्रोटेक्शन बिलचं इम्पॅक्ट कशा पद्धतीने आहे हे तुम्ही अगदीच समजून गेला असाल. ओके. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या आहेत. बाकी शेवटी जाता जाता कन्क्लुजन तुम्ही हे लिहू शकता पहा, भारताच्या डिजिटल भविष्यासाठी अशा धोरणांची आवश्यकता आहे जी सुरक्षा आणि लवचिकता या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देते. ओके. आय होप हा पॉईंट अगदी तुम्हाला समजलेला असेल. हे कन्क्लुजन तुम्ही लिहा. हर्षल प्रधान यांनी जे कन्क्लुजन तुम्हाला दिलेलं आहे, हा कन्क्लुजन तुम्ही नक्की लिहू शकता. ओके. आता अगदीच आय होप संपूर्ण पॉईंट्स तुम्हाला क्लिअर झालेले असतील. डन. त्याच्यानंतर पुढे चला. हे गरजेचं नाही, जे जिओग्राफीचे विद्यार्थी आहेत ना त्यांनी प्लीज हा लेख वाचून घ्या. आता काही विद्यार्थ्यांनी मला मेसेज केले होते जिओग्राफी ऑप्शनलबद्दल, त्यांच्यासाठी हे पहा, कुतूहल जे आहे ना ते डेली तुम्ही वाचत चला बरं. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF मिळत जाईल, ते तुम्ही तिथून वाचत घ्या. बाकी ज्या विद्यार्थ्यांचं ऑप्शनल नाही आहे त्यांच्यासाठी मी रिकमेंड करत नाही. शक्य झालं तुमचा जर वेळ असेल तर नक्की करू शकता. त्याच्यानंतर हे USA आणि भारताचे जे टायअप झालं त्याबद्दल बोलण्यात आलेलं आहे आणि फ्रान्सला नरेंद्र मोदी जाणार आहेत त्याबद्दल हा आर्टिकल आला आहे. पण पहा, इंटरनॅशनल रिलेशन मी म्हटलेलं आहे ना, 99 रुपये पे करा व आपण त्याबद्दल चर्चा करूयात. सॉरी, पैशासाठी मी तसं करत नाही आहे. याच्यापूर्वी पण म्हटलं, इथिकल माझे तसं हे करत नाहीत मला, इथिकली मला तसं ते योग्य वाटत नाही आहे. पण अगदी स्पॅम असू नये. त्यानंतर पहा, इथे मर्यादा खूप आहेत पहा शिकवण्यासाठी पब्लिक प्लॅटफॉर्मवरती. परंतु इंटरनॅशनल रिलेशन, इंटरनल सिक्युरिटी आणि इंडियन सोसायटी हे विषय तुमच्या मुख्य परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यानिमित्ताने मी हे घेतोय. व पहा, मी जानेवारी महिन्यापासूनच का सुरू करण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्हाला माहिती आहे मेन्स परीक्षेला मागच्या 6 महिन्याचंच करंट अफेअर्स विचारलं जातं, 1 वर्षाचं वगैरे विचारलं जात नाही. याच्यापूर्वी मी कधी घेतलेलं नाही आहे किंवा आज पण सांगतो, जर मला रिलेव्हन्स न्यूज वाटली ना तर मी आज पण घेतो. परंतु प्रॉब्लेम काय आहे, आता USA सोबत जर इंटरनॅशनल रिलेशन समजून घ्यायचं म्हटलं ना तुम्हाला, तर वर्ल्ड हिस्ट्रीपासूनचे आपले रिश्ते पाहावे लागतील. ओके. व अगदीच पहा, इथे मी करू शकत नाही कारण सर्वांना माहिती आहे. यूट्यूबवरती तुम्ही पहा ना, आपलं तशा पद्धतीने नाही आहे व्यवहार. ओके. म्हणजे अगदीच 7 मिनिट जास्त झाला आपलं विद्यार्थी व्हिडिओ 7 मिनिटाच्या पुढे जाऊ शकत नाहीत, कारण रील्सचा जमाना आहे. रील्स पाहिजे असतात. शॉर्ट व्हिडिओला जास्त पसंती असते, लॉंग व्हिडिओला कोणी जास्त पाहत नाही. त्यामुळे जे सिरियस कॅन्डिडेट त्यांच्यासाठी मी ही स्कीम लॉन्च केलेलं आहे. व 99 रुपये अगदी 1 महिना म्हटल्यानंतर आय होप अगदी योग्य असेल तुमच्यासाठी. बाकी जरी तुम्ही म्हटलं ना, जर शक्य झालं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आपण त्याबद्दल पण बोलूयात. ओके. इथं थांबतोय मी. त्याच्यानंतर पुढे तंत्रज्ञान नागरिकरण स्किप करा. त्याच्यानंतर ट्रुडो जाणार, चांगली गोष्ट आहे. कॅनडासोबतचे जे रिलेशन आहेत ते परत एकदा प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला गरज होती त्याची. त्याच्यानंतर HMPVला धोका वाढतोय. अगदीच पहा, धोका तर आहे असं म्हणू शकता, कारण 5 वर्षाची जे बालक आहेत, 5 वर्षापर्यंतची जी बालक आहेत त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग नसते, त्यांना लवकरात लवकर विळख्यात घेत आहे HMPV व्हायरस. त्यानंतर नागपुरात पण 2 पेशंट सापडलेले आहेत. त्यामुळे शक्यतो तुम्ही मास्कचा वापर नक्की करू शकता. ओके. इथं देण्यात आलेले आहे व कालच्या लेक्चरमध्ये आपण हे HMPVबद्दल बोललेलं आहे, त्यामुळे मी स्किप करतो. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र. आणखीन एक आहे, अर्थव्यवस्थेची वाढ 6.4% मंदावण्याचा अंदाज आहे. ओके. 2024-25चा जो अर्थव्यवस्थेमधील जो दर आहे ना तो अगदीच कमी झालेला आहे व 2020 नंतरचा सर्वात कमी दर यावर्षीचा असणार आहे पहा. ओके. कारण GDPवरती फटका आहे व अगदीच पहा, बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, या कारणानिमित्त हे सर्व काही घडत आहे. तुम्ही आकडेवारीचा गेम खेळत राहा, परंतु परिणाम आपला तिथं दिसणार आहेत. ओके. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कालच्या लोकसत्तामध्ये एक पॉईंट राहिलेला होता, ते पण आज मी घेण्याचा प्रयत्न करेन. कुठे गेला? डिसल्फरायझेशन. पहा, आज घडीला औष्णिक विद्युत केंद्र जे आहेत किंवा जे वीज निर्मिती आहे, म्हणजे 10 जानेवारीला ना आपली दिल्लीमध्ये मीटिंग होणार आहे वीज बिल वाढीबाबत. ओके. मग त्यानिमित्ताने हा आर्टिकल आलेला होता की डिसल्फरायझेशन, व UPSC यावरून डायरेक्टली प्रश्न विचारते, त्यानिमित्ताने घेतोय पहा. तर
ज्यावेळेस औष्णिक विद्युत केंद्र म्हणजे दगडी कोळसा जाळून आपल्याकडे वीज निर्मिती केली जाते ना, मग वीज निर्मिती करत असताना तिथून काय होतं पहा, सल्फर हा घटक बाहेर पडतो, वातावरणात मिसळतो, त्याचे इम्पॅक्ट बॉडीवरती होतात. त्यामुळे पहा, जिथं जिथं औष्णिक विद्युत केंद्र आहेत ना, तेथील जे 65 किलोमीटरचं जे रेडियस आहे ना, तिथे कॅन्सरचं प्रमाण वगैरे वाढलेलं आहे. ओके, मग याच कारणानिमित्त केंद्र सरकार काय करत आहे, औष्णिक विद्युत केंद्राला थोडंसं आता पाठपुरावा कमी करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु जर केंद्र सरकारने जर औष्णिक विद्युत जर बंद पाडायचं म्हटलं तर आपल्याला दुसरीकडे कुठं जावं लागेल, तर अगदीच पहा सोलार एनर्जी, त्यानंतर वाइंड एनर्जी या गोष्टींकडे जावं लागेल. परंतु आज घडीला आपल्याकडे ती तयारी नाही आहे, कारण आपल्याकडे त्याचं सोर्सेस वगैरे तेवढे जास्त आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. ओके, या कारणाने आपण परत एकदा कुठं आलो पहा, औष्णिक विद्युत केंद्राकडे चाललेलो आहोत. मग औष्णिक विद्युत केंद्राकडे आल्यानंतर पहा, केंद्र सरकारला एक हिंट सुचली की आपण हे जे सल्फर हा जो घटक बाहेर पडत आहे ना, आपण काय करूयात, याला डिसल्फर करून बाहेर पाडूयात. म्हणजे हवा ज्यावेळेस बाहेर जाते ना, त्यावेळेस त्यामध्ये सल्फरचं कंटेंट याच्यापूर्वी व्हायचं, बरोबर. मग यांनी काय म्हटले, केंद्र सरकारने आता लक्षात घेतले त्यांनी की वीज तर महाग होत आहे, किंवा आपण जर सोलार एनर्जी किंवा वाइंड एनर्जीला जरी पाठपुरावा केला तरी लवकरात लवकर होऊ शकत नाही. आपला सध्याला जर पाहिलं तर कोळशावरचीच आपल्याला वीज परवडणारी आहे असं म्हणत केंद्र सरकारने डिसल्फरायझेशनचा तिथं पॉईंट उचलला. मग डिसल्फरायझेशनसाठी पहा काय करावं लागतं, जे औष्णिक विद्युत केंद्रामध्ये आहे तिथं दगडी कोळसा जाळल्यानंतर जी वाफ येते ना, ती वाफेसाठी अशा पद्धतीने 2-3 तिथं काय करावं लागतात पहा, टावर उभारावे लागतात. एकच मिनिट ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. डिसल्फरायझेशन टावर, एकच मिनिट. हां, हे पहा, डिसल्फरायझेशन टावर. आता तुम्ही कारखान्यामध्ये वगैरे पाहिला असाल, पहा तुम्ही जवळच्या कारखान्यामध्ये जर गेलात ना, तर असे तुम्हाला टावर्स तिथं नक्की दिसतील. ओके, आता ते टावर्स दुसऱ्या कामासाठी असतात व हे टावर्स वेगळ्या कामासाठी आहेत. का, तर हे कुठं औष्णिक विद्युत केंद्राजवळ उभारले जातात. यामधून काय होते पहा, ज्यावेळेस आपलं कोळसा जाळला जातो, मग त्याची जी वाफ होती ना, त्यामध्ये जे सल्फर असतं ती वाफ या पाईप्समधून वगैरे सोडली जाते पहा. मग या पाईप्समधून सोडण्यात आल्यानंतर इथं पाणी ऑलरेडी असतं व इथं काही अल्कलाईल घटक असतात. ओके, ज्यामुळे काय होतं पहा, हे न्यूट्रल सल्फर तिथं करण्याचा प्रयत्न केला जातो. या पाईपमध्ये पाणी असतं, त्यानंतर काही केमिकल्स असतात, ज्यामुळे काय होतं पहा, म्हणजे आता अगदी सल्फरला जर तुम्ही पॉझिटिव्ह घेतलात ना, तर त्या पाईपमध्ये निगेटिव्ह घटक असतात. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर केलात तर काय होतं, अगदीच न्यूट्रल होतं. मग अगदी तसं करून काय होतं पहा, डिसल्फरायझेशन ही प्रोसेसिंग तिथं केली जाते. मग हवा शुद्ध होते, ती म्हणजे थोड्याफार प्रमाणात हवा शुद्ध होते व ती हवा पुन्हा चिमणीच्या स्वरूपातून तिथं बाहेर टाकली जाते. ही आहे प्रोसिजर डिसल्फरायझेशन. UPSC काय विचारते की डिसल्फरायझेशन कोणत्या वीज निर्मितीमध्ये केली जाते, तर अगदीच पहा, औष्णिक विद्युत केंद्रामध्ये ही डिसल्फरायझेशनची प्रोसिजर केली जाते. पण आज घडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही डिसल्फरायझेशन झालेलं आहे का, तर बिलकुल नाही आहे, कारण महाराष्ट्र सरकारकडे पण बजेट नाही आहे. मग डिसल्फरायझेशन जर आपल्याला करायचं असेल तर काय करावं लागेल, वीज दरवाढ करावं लागेल, अन्यथा प्रदूषणासोबत आपल्याला राहावं लागेल. हे 2 पॉईंट इथं लक्षात ठेवा. डन. तर अशा पद्धतीने आजचं आणि कालचं लोकसत्ता इथं संपतं. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. आजचं इंडियन एक्सप्रेस राहिलेलं आहे, ते उद्या कंटिन्यू करूयात आपण. धन्यवाद.